एका समाजाला सर्व काही पाहिजेत, ईडब्ल्यूएस मधून पाहिजेत, ओबीसी मधून पाहिजेत आणि एससीबीसी मधून पाहिजेत, त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजेत आणि महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत. करायचं काय बाकीच्यांनी, जगायचं की नाही? जणांनी पाटलांना सांगून टाका 374 जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोशावर, मारून टाक म्हणा, संपवून टाक म्हणा, सगळ्यांना गळा घोटून मार. आता 12 लोकांनी ओबीसीच्या ही जी दादागिरी, ती जे काही सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरोशावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा, घे बंदुका, ताकद आहे ना, तलवारी घे आणि छाटा बांध आमच्या, म्हणजे समाधान होईल त्याला. हो, आकडा किती वाटतं तुम्हाला आतापर्यंत, म्हणजे हा GR आल्यानंतर किती लोकांना, मराठा समाजाच्या किती लाख हजार, किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल? हे बघा, शिंदे समितीने बोगस हे करून 58 लाख नोंदी, त्यामध्ये 58 लाख कुणबी नोंदी नाही. त्यामध्ये काल माहिती दिली, ब्राह्मणही कुणबी आहे, जैनही कुणबी आहे, सोनारही कुणबी आहे, जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी, त्यावरून 58 लाख नोंदी काढल्या. आणि इथे जो हा GR काढला गेला, हा GRची कॉपी आणा जरा, मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची. म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या 3 कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली, त्यांनी शोधायचं, त्याला काय करणार, त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं, तलाठ्यांनी द्यायचं, ग्रामसेवकांनी द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचं. आणि हे तर नाटकच आहे, हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे. आणि त्यातल्या त्यात नातेवाईक कुळ आणि कोणी, म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं की मी, माझे हे नातेवाईक कुणबी आहे, त्यालाही देऊन टाका. हा GR जो काढलाय हा इतका वाईट आहे. काय स्थानिक चौकशी अहवाल, यामध्ये अर्जदार पुरोजाचा वास्तवाचा तपशील बाबत खालीलपैकी कागदपत्रे जोडले आहेत. कुठलाही चालतो, शाळाचा दाखला, नोंदणीकृत दस्त, वीज बिल, ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा, ग्रामसेवकांनी महसुली दस्त त्यांनी द्यायचा. आणि शेवट याचा न्यायमूर्ती संदीप शिंदे खर समितीने ठरवून दिलेले दस्त. आता ते बोगसच आहे, ठराव त्यांच्यासाठीच केलेली ही समिती आहे. मराठा संदीप शिंदे निवृत्त आहे, शिंदे मराठाच होते, कोणाच्या बाजूने देतील? आणि त्यानंतर कुणबी मराठा, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेली सर्वसाधारण कागदपत्रे. काय म्हटलंय? अर्जदाराच्या कुटुंबात, नातेवाईकात मराठा, कुणबी मराठा मिळालेल्या सर्वांमध्ये एक जर कोणीतरी काढला असेल, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडच्या एखाद्या पोरीनं लग्न तिकडे पुण्यात झालं असेल मराठा समाजाच्या मुलाची, आणि ह्या प्रमाणपत्राच्या पोरीचं जर कास्ट कुणबी आहे तर त्याचा संपूर्ण गोतावळा सर्व हे कुणबी होती. हा त्याचा अर्थ आहे. अर्जदारांचे, यांचे वडील, आजोबा, सख्खे भाऊ, सख्खी बहीण, काका, काकी, आत्या शाळा सोडल्याचा दाखला, वैधता प्रमाणपत्राची साक्षात्कार. आता सांगा मला, विवाहित स्त्रीसाठी स्वतःचा शालेय दाखला, हे या वंशावळाचा प्रमाणपत्र पाहिजे. आता वंशावळ म्हणजे काय? हे खरं म्हणजे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे पितृपक्षाकडून येतं, हे वंशावळ पाहिजे पुरीच, जेवढी वंशावळ आहे त्यांची. आणि गंमत काय वाटतंय, अर्जदार यांची सामाजिक पार्श्वभूमी कशी तपासायची बघा. त्यांच्या कुळातील, आता कुळ केवढा भारी असते, माझा कुळ एवढा मोठा भारी आहे की कितीतरी तो विस्तीर्ण पसरलेला आहे. त्या कुळातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत काय असे करतो. म्हणजे हे कसं सांगायचं, त्याची सामाजिक पार्श्वभूमी कशी शोधायची. नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिले आहे काय तरी पात्र, कुठलाही नातेवाईकाचं डेफिनेशन नाही. जातीबद्दल पुरावा नसल्यास त्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे काय ते पण लिहून टाकलं. कुणबी किंवा संबंधित सण उत्सव, उदाहरणार्थ बैलपोळा वगैरे साजरे होतात का? ज्याच्याकडे बैल त्याचा पोळा साजरा होतो, तेही धरून टाकलं. त्याच्याही पलीकडे पूर्वजाचा पेहराव, धोतर, फटका, लुगडा, साडी, आपला लुगडा, चोळी अशा प्रकारचा होता. आता काय आमचे आजोबा काय फुलप्यांमध्ये जीन्समध्ये फिरत होते, पूर्वज सगळ्यांचे धोतरच घालत होते, सगळ्यांचे फटकाच बांधत होते, सगळ्यांची आजी त्या काळामध्ये पूर्वज लुगडच घालत होती. हा असा विश्रांतीचा GR काढला गेला. याच्यातून पुढचं पुन्हा सांगतो, अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचे कुणबी प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या कुटुंबातील रोटी बेटी व्यवहार झाला
आता इकडचा जर कुणब्याने एखाद्या मराठाला पोरगी तिकडे दिली आमच्या विदर्भातल्या, तर पुरा मराठाकडे त्याच्याजवळचा रोटीबेटी व्यवहार झाला म्हणून कुणबी होता. हे असं जी आर काढून मराठा समाजाच्या एका दबावापोटी, त्या जरांगेच्या दबावापोटी आम्हाला उद्ध्वस्त करायला सरकार निघालं. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा जी आर निघणार, 10 ऑक्टोबरचा मोर्चा निघणार, 2 सप्टेंबरचा जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, ही आमची भूमिका ठरलेली आहे. भाऊ एक एक अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. एक आठवड्याची पूर परिस्थिती होती तेव्हा आलेली मात्र आता आल्याची टीका होते त्यांच्या. आता पूर ओसरल्यावरच येणार ना. पुरामध्ये येऊन लोक गेले असते. आता पूर नाही, आता आले तर आले, स्वागत आहे, काहीतरी देऊन जा, निवड तोंड बघून जाऊ नका. नाही तर आले आणि गेले हात हलवून, अशी परिस्थिती होता कामा नाही. महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री अमित शहा येत आहेत, मला वाटतं की उद्या 8 तारखेला पंतप्रधान येत आहेत. महाराष्ट्राला संकटात सापडलेल्या महाराष्ट्राला भरभरून देऊन जा, किमान 50,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत करून जा. नाहीतर आले विमानतळाचं उद्घाटन करून जाल आणि पुढे तरी भेट देऊन जाल, कुठल्या आमदाराच्या कार्यक्रमाचं उद्घाटन कारखान्याचं करून जाल. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार नाही. शेतकऱ्याच्या संकटामध्ये सरकार म्हणून उभं राहण्याचं दायित्व हे निभावायला पाहिजे आणि ती अपेक्षा आमची आहे त्यांच्या. नागपूरमध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात काँग्रेसची काही बिलांचा स्टॉक लागणार आहे. वीज बिल महाग होणार आहे. 30 ते 95 पैसेपर्यंत वीज बिल महाग होणार. वीज बिल ऑलरेडी तो स्मार्ट मीटरने लोकांना तर दुबारूनच टाकला. तो स्मार्ट मीटर म्हणजे आता ज्यांना 2,000 रुपयाचं बिल येत होतं त्यांना 12,000 रुपयाचं बिल येत आहे, 8,000चं बिल येत आहे. तो स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही मेहनत करा आणि अदानीच्या त्या स्मार्ट मीटरमध्ये पैसे भरा. अदानीचा मीटर लावला गेला सगळीकडे. हे 12,000 15,000 कोटीचं काम त्या अदानीला दिलं गेलं. आणि वीज बिल पुन्हा जर 90 पैसे वाढत असतील तर पहिले संकटात माणसं आहेत, म्हणजे मध्यमवर्गीयाला लुटण्याचं काम या ठिकाणी सर्रास चाललेलं आहे. त्याची काळजी करायची नाही. आणि 90 पैसे जर युनिटच्या मागे वाढले तर तो माणूस किती तो वीज घेऊ शकेल का, आणि तो आपल्या घरामध्ये लाईट लावू शकेल का. मानसिकताच विचित्र आहे. सरकार आता या संदर्भात काही भूमिका घेण्याची मला वाटतं मानसिकता नाही. पण एक आहे की याचा विरोध या इलेक्ट्रिक बिलचा ज्या प्रचंड प्रमाणात वाढला आहे, हे इलेक्ट्रिक बिलची होळी करून महाराष्ट्रामध्ये याचा विरोध केला पाहिजे. आणि मी आमच्या सगळ्या काँग्रेसच्याही नेत्यांना सांगतोय की तालुका स्तरावर या 90 पैसे वाढवण्याचा निर्णय झाला असेल तर या वीज बिलाची होळी प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर करा आणि या सरकारचा निषेध करा, असं आवाहन सुद्धा मी माझ्या सर्वांना करतोय. सर हिंदी में